झाडे, निसर्ग, शेती नष्ट करण्याचा मागचा हेतू काय, षड्यंत्र काय, हे आपण ओळखले पाहिजे. झाडे, शेती, निसर्ग नष्ट केलं तर याच्यामध्ये फायदा आपलाच. तो कसा? तर त्यामुळे आपण देशाला विकू शकतो. आणि देशाला विकणं एवढं सोपं नाही, म्हणून याची सुरुवात महाराष्ट्र, मुंबई, ठाणे जिल्ह्यापासून करण्यात आली. हे सिद्ध झालेलं आहे. अनेक समाजसेवक आहेत, नेते आहेत, पण ह्या विषयावर कोणी काही बोलत नाही की झाडे, शेती आणि निसर्ग का नष्ट केले जात आहे. झाडे, शेती, निसर्ग नष्ट केल्याशिवाय तिथे आम्हाला मोठमोठे टावर बांधता येणार नाही आणि परप्रांतीयांच्या नावाखाली अनेक देशातील लोक महाराष्ट्र, मुंबई, ठाणे जिल्ह्यामध्ये आणता येणार नाही. परप्रांतीय लोक जरी असले तरी ते भारतीय आहे, परंतु आमचा हेतू हाच आहे की आम्ही अनेक देश भारतामध्ये आणावे आणि भारताला संपवण्याचा प्रयत्न हा आमचा आहे, हे दिसून येत आहे. आम्ही भावुक करून टावर्स, सुंदर रस्ते, बीच असे बांधून जनतेला भावुक करत आहोत. हे आमचे षड्यंत्र आहे असं कोणीही समोर येऊन सांगणार नाही. हे लक्षात घेतले पाहिजे. आणि म्हणूनच झाडे आणि निसर्ग, शेती का नष्ट केली जात आहे, षड्यंत्र काय आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे आणि याच्यावर अभ्यास करणं गरजेचं आहे. सत्ता, खुर्ची, हुकुमशाही टिकून ठेवण्यासाठी, दादागिरी, मनमानी टिकून ठेवण्यासाठी हे षड्यंत्र रचले जात आहे. हे महाराष्ट्र, मुंबई, ठाणे जिल्ह्यातून सिद्ध होत आहे.